महाराष्ट्र राज्यातले मुख्यमंत्री हा आपला टॉपिक आहे. म्हणजे तुम्हाला आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये जर पाहिलं किंवा प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये जर सुरुवात करत असताना अगदी तुमच्या 6व्या शतकापासून सुरुवात करावी लागते प्राचीन भारताच्या इतिहासाला. त्याच्यामध्ये मग नव्यानं निर्माण झालेले जे धर्म असतील त्याच्यामध्ये जैनिझम असेल, बुद्धिझम असेल, सिंधू संस्कृती असेल, वैदिक काळ असेल, उत्तर वैदिक काळ असेल, या घटकांवरती या काळांवरती परीक्षेला प्रश्न विचारतात. नंतर मग 12व्या शतकामध्ये तुमच्या मध्ययुगीन भारताच्या इतिहासाला सुरुवात होते आणि या 12व्या शतकापासूनच मध्ययुगीन भारताच्या इतिहासाला सुरुवात झाल्यानंतर 16व्या शतकापर्यंत आपण आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचा कालखंड सुरू होतो. 16व्या शतकामध्ये 16-17 शतक हे आमच्या महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचं शतक आहे. कारण जे आऊसाहेब जिजाऊने एक नाही तर 2 छत्रपती घडवले, ते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या राजांचा कालखंड, राजांचा इतिहास या 16व्या शतकामध्ये. आणि मग 18व्या शतकामध्ये जर आपण पाहिलं तर 18वं शतक ही महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून थोडीशी कलाटणीत येणारं शतक आहे. या 18व्या शतकामध्ये मराठी सत्तेचा अस्त झाला. म्हणजे ब्रिटिशांचं जे शेवटचं टार्गेट होतं दक्षिणेकडं ते म्हणजे शनिवारवाडा, आणि या शनिवारवाड्यावरती युनियन जॅक फडकवायचा या दृष्टिकोनातून त्यांनी त्या ठिकाणी हालचाल आणि वाटचाल सुरू केलेली होती. आणि मग त्यावेळेस शनिवारवाड्यावरती युनियन जॅक फडकवण्यासाठी मुंबईचा पहिला गव्हर्नर माउंट स्टुअर्ट सेल्फिस्टन यानं जे आदेश दिले रॉबिन्सन आणि त्या ठिकाणी जॉन माल्कन या ब्रिटिश अधिकाऱ्यांना, आणि तिथून खऱ्या अर्थानं मग मराठ्यांच्या बरोबर या तिसऱ्या युद्धाचं त्या हालचाली सुरू झाल्या. अगदी 1817 पासून हे युद्ध सुरू झालं. म्हणजे हिंदू धर्मामध्ये सर्वात पवित्र सण तो म्हणजे तुमच्या दिवाळीचा. या दिवाळीच्या सणापासून या युद्धाला सुरुवात झाली आणि शिवग्यापर्यंत ते युद्ध सुरू होतं. आणि 1818ला दुसरा बाजीराव पेशवे जॉन माल्कनला शरण आला आणि शनिवारवाड्यावरती युनियन जॅक फडकवला. रॉबिन्सन यांना आदेश पाळला मुंबईच्या गव्हर्नरचा म्हणजे माउंट स्टुअर्ट सेल्फिस्टन याचा. आणि मग तिथून खऱ्या अर्थानं 1818 पासून आमच्या महाराष्ट्र राज्याच्या इतिहासाला सुरुवात होते. आमच्या महाराष्ट्र राज्याचा इतिहास स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जसं सांगत होते तशा पद्धतीनं आमच्या महाराष्ट्राला महा लागलेला आहे, इतर कोणत्याच राज्याला महा लागलेला नाहीये. तशा पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा सांगितलं की इतर कोणत्याच राज्याला राष्ट्र लागलेलं नाहीये, फक्त आमच्या महाराष्ट्रालाच राष्ट्र लागलेलं आहे. म्हणजे आमचा विचार करत असताना राष्ट्राप्रमाणे देशाप्रमाणे विचार करावा लागतो. महाराष्ट्र राज्याची मुलूक मैदानी तो प्रख्यात्रे यांनी सुद्धा सांगितलं की इतर राज्यांना भूगोल आहे पण आमच्या महाराष्ट्र राज्याला इतिहास आहे. आणि हा इतिहास म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. हा इतिहास हा संतांचा इतिहास आहे. हा इतिहास आमच्या पूर्वजांचा इतिहास आहे. म्हणजे पुरोगामी विचारांचा असा हा महाराष्ट्र आहे. ज्या महाराष्ट्र राज्याच्या इतिहासाला सुरुवात 18व्या शतकामध्ये झाली. 1818 पासून महाराष्ट्र राज्याच्या इतिहासाचा आपण विचार करायचा आहे. तो अगदी तुमच्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे यांच्यापर्यंत महाराष्ट्र राज्याचा तो विचार करायचा आहे आपल्याला. आणि त्या घटकामध्ये त्या कालावधीमध्ये जेवढ्या मी घटना आलेल्या आहेत या सगळ्या घटनांचा आपण त्या ठिकाणी विचार करणार आहोत. म्हणजे प्रामुख्यानं जर पाहिलं आपण त्याच्यामध्ये तर 1818ला पेशव्यांचा अस्त झाला, मराठी सत्तेचा अस्त झाला. आणि त्याच्या अगोदर मग महाराष्ट्र राज्याची पार्श्वभूमी कशी होती. हा जो आमचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर युनियन जॅक फडकवल्यापासून ब्रिटिशांनी पेशवे हे ब्राह्मण होते, या ब्राह्मण लोकांना संतुष्ट करण्यासाठी 1821ला पुण्यामध्ये संस्कृत कॉलेजची स्थापना केली. आणि या संस्कृत कॉलेजच्या माध्यमातून या ब्रिटिश लोकांनी या ब्राह्मण लोकांच्या विरोधात खऱ्या अर्थानं आता विरोधच करायचा नाहीये तर आपण काय करायचं, त्या ठिकाणी त्यांचा विचार करायचा या दृष्टिकोनातून त्यांनी काय केलं, त्यांना चांगल्या सुधारणा देण्यासाठी त्या ठिकाणी प्राधान्य दिलं. म्हणजे मुंबई प्रांतामध्ये सुरुवात होत असताना 1818ला पेशव्यांचा अस्त झाला. 1819ला या स्कॉटिश मिशनऱ्यांनी हिंदू मुलींकरिता पहिली भारतातील मुलींची शाळा कोलकात्याला सुरू केली. 1820ला या मुंबई प्रांतामध्ये दी नेटिव्ह स्कूल अँड स्कूल बुक कमिटी नावाची संस्था स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून देशी भाषेतून ग्रंथ निर्मिती करणारी ती संस्था होती. आणि पहिल्यांदाच्या भाषेमध्ये पहिल्यांदाच्या
पुस्तकं तयार करण्यात आलेली होती. ही जी पुस्तकं आहेत ही गुजरातीमध्ये तयार करण्यात आलेली आहेत. 1821 ला आमच्याच महाराष्ट्र राज्यामध्ये संस्कृत कॉलेजची स्थापना झाली. म्हणजे पेशवे ब्राह्मण आहेत, ब्राह्मण लोकांना संतुष्ट करण्यासाठी त्या लोकांनी काय केलं, या संस्कृत कॉलेजची स्थापना केली. अध्यापनाचे 10 वर्ग सुरू केले. या कॉलेजमध्ये फक्त आणि फक्त ब्राह्मण लोकांना प्रवेश दिला. उद्या या लोकांनी आमच्या विरोधात शिरकाव केला नाही पाहिजे, विरोध केला नाही पाहिजे. म्हणजे अगदी तुमच्या कराची पासून ते बेळगाव पर्यंत, निपाणी, कारवार, धारवाड, संकेश्वर, गुलबर्गा, कोल्हापूर पर्यंत असा हा विस्तीर्ण आमचा हा बॉम्बे प्रेसिडेंट्स होता. या मुंबई प्रांतामध्ये लोकसंख्या जास्त आहे, ब्रिटिशांना हवा असणारा समुद्र किनारा होता, कच्चा माल जास्तीत जास्त अवेलेबल होता. या दृष्टिकोनातून त्यांनी मुंबई प्रांताला जास्त लक्ष केंद्रित केलं. 1822 ला ज्या घटनेला आज 200 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि मग परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की देशी भाषेतून पहिल्यांदा न्यूजपेपर्स जे निघालं हे कोणत्या भाषेमध्ये होतं. ज्या घटनेला 200 वर्ष झालेले आहेत. 1822 ला आमच्या मुंबई प्रांतामध्ये गुजरातीमधून मुंबई समाचार नावाचं वर्तमानपत्र सुरू केलं, ज्याला 200 वर्ष पूर्ण झालेले. मग परीक्षेला प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकेल. या संस्कृत कॉलेजवरती प्रश्न विचारला जाऊ शकेल. 1824 ला याच महाराष्ट्र राज्यामध्ये मुंबईचा पहिला गव्हर्नर माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन याच्याच नावानं मुंबईमध्ये एल्फिस्टन हायस्कूलची निर्मिती झाली. या एल्फिस्टन हायस्कूलच्या निर्मितीनंतर 1827 ला 11 एप्रिलला महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म झाला. तोही महाराष्ट्रामध्येच जन्म झाला. ज्या माणसानं समाजामध्ये क्रांती घडवण्याचं काम केलं, ज्या माणसानं शिक्षणाची दारं लोकांसाठी खुली करून दिली, शिक्षणाचं महत्व जाणलं, या महात्मा ज्योतिबा फुलेंचा जन्म झाला. 1828 ला ब्राह्मो समाजाच्या माध्यमातून राजाराम मोहन राय यांनी समाजामध्ये प्रबोधन घडवलं आणि प्रबोधनाचे अग्रदूत म्हणून त्यांना ओळखलं जातं. फर्स्ट व्हाइस ऑफ फ्रीडम म्हणून देखील ब्राह्मो समाजाचा उल्लेख. आणि त्यावेळेस भारताचे जनक म्हणून या राजाराम मोहन राय यांना ओळखलं जातं. त्या राजाराम मोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. या ब्राह्मो समाजामध्ये त्यांचे जे प्रिन्सिपल होते, जी तत्व होती, या तत्वांच्या आधारे स्वीकार करून आमच्या महाराष्ट्रामधला एक माणूस त्यांच्या सोबतच जोडला गेला, ज्याचं नाव होतं नाना शंकर शेठ. हे सुद्धा महाराष्ट्राच्या मातीमध्येच जन्माला आलेले होते. आणि आमच्या मुंबई प्रांतामध्ये 1830 ला सतीची चाल बंद करण्यासाठी या राजाराम मोहन राय, नाना शंकर शेठ, डेव्हिड गेअर, विल्यम बेंटिक, लॉर्ड मेकॉले, होरेस विल्सन या सगळ्या लोकांनी पुढाकार घेऊन ही सतीची चाल बंद केली. आणि या सतीची चाल बंद केल्यानंतर महिलांना त्याच्यापासून सुटका केली. 1832 ला 6 जानेवारीला बाळशास्त्री जांभेकरांनी आमच्या मराठीमधलं पहिलं वर्तमानपत्र सुरू केलं, ज्याचं नाव होतं दर्पण. या दर्पण मध्ये अर्धा मजकूर मराठीमध्ये छापला जात होता, अर्धा मजकूर इंग्रजीमध्ये छापला जात होता. परीक्षेच्या दृष्टिकोनातून प्रश्न विचारला जाईल की बाबा हे जे दर्पण नावाचं न्यूजपेपर्स आहे, इव्हन तुम्हाला कोणतेही न्यूजपेपर्स असतील, हे सुरू करण्यापाठीमागचा ब्रिटिश लोकांचा, भारतीय लोकांचा उद्देश काय होता. उद्देश हे दर्पण नावाचं वर्तमानपत्र सुरू करण्यापाठीमागचा उद्देश होता की भौतिक शास्त्राच्या अभ्यासासाठी बाळशास्त्री जांभेकरांनी हे दर्पण सुरू केलं. माझ्या माहितीनुसार 8 ते 9 भाषा बोलणारे बाळशास्त्री जांभेकर होते. या जांभेकरांनी दर्पण चालू केलं, ज्या जांभेकरांच्या वरती मागच्या परीक्षेला प्रश्न सुद्धा विचारलेला आहे. 1833 च्या कायद्याद्वारे आपण नवीन प्रांत तयार केला, ज्या प्रांताचं नाव होतं वायव्य प्रांत. 1833 च्या कायद्यानं या हिंदुस्थानाला पहिल्यांदा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असं नामविधान प्राप्त झालं. आणि 1833 च्या कायद्यानं स्कॉटिश मिशनरी, युरोपियन व्यापारी, अमेरिकन मिशनरी या सगळ्या लोकांना भारतामध्ये येण्यासाठी जो 1813 च्या कायद्यानं जो परवाना होता, हा परवाना त्या ठिकाणी संपुष्टात रद्द करण्यात आला. 1840 ला बाळशास्त्री जांभेकरांनी याच महाराष्ट्रामध्ये दिग्दर्शन नावाचं मासिक सुरू केलं. आणि 1842 ला महादेव गोविंद रानडे या रानडेंचा जन्म झाला. आणि या रानडेंनी त्या ठिकाणी जी विचारधारा जोपासली, जो आर्थिक सिद्धांत मांडला, हिंदी अर्थशास्त्राचे जनक म्हणून महादेव गोविंद रानडे यांना ओळखलं जातं. 1845 ला मुंबईचा सिंह, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू आणि मुंबई महानगरपालिकेचे महापौर, ज्यांचं नाव आहे फिरोजशाह मेहता, या फिरोजशाह मेहतांचा 1845 ला जन्म झाला. 2017 राज्यसेवा मुख्य परीक्षेला प्रश्न विचारला, हिंदुस्थानाच्या इतिहासामधलं जर पहिलं संस्थान जर कोणतं आहे जे ब्रिटिशांनी लॉर्ड डलहौसीनी खालसा केलं, ते आमच्या महाराष्ट्र राज्यामधलं आहे. म्हणजे आपण सगळ्याच्या घटना बघणार आहोत. या सिक्वेन्सनं प्रत्येक वर्षाच्या घटना मी बघत येतोय. प्रत्येक वर्षी काय काय झालं या घटनांचं आपण या ठिकाणी विवेचन आणि या ठिकाणी स्पष्टीकरण संदर्भासहित बघायचं आहे.
1848 ला लॉर्ड डलहौसीनं मुंबई प्रांतातलं पहिलं संस्थान खालसा केलं, ते म्हणजे सातारा संस्थान. आणि या सातारा संस्थानाचे संस्थापक काल परवाच एक जलसंपदाची परीक्षा झाली. या जलसंपदाच्या परीक्षेला प्रश्न विचारला, सातारा संस्थानाचे संस्थापक कोण होते? त्या सातारा संस्थानाचे संस्थापक होते प्रतापसिंह भोसले. आणि त्यांनी जो दत्तक घेतलेला जो मुलगा आहे ज्याचं नाव होतं श्री शाहू, आणि त्यांचे वकील म्हणून या रंगोबापूजी गुप्तेने काम पाहिलं. या 1848 ला हे संस्थान खालसा केलं. म्हणजे त्यावेळेस या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ब्रिटिशांनी जो युनियन जॅक फडकावला शनिवार वाड्यावरती, आणि तेव्हापासून जी सुरुवात झाली 1857च्या उठावाच्या अगोदर जी पार्श्वभूमी निर्माण झाली, ही त्याचं कारण होतं लॉर्ड डलहौसी. म्हणजे संस्थानं खालसा केली. आणि ज्यावेळेस या डलहौसीनं संस्थानं खालसा केली, याच्यामध्ये प्रामुख्याने जर पाहिलं तर सातारा संस्थान होतं. 1852 ला लॉर्ड डलहौसीनं हिंदुस्थानाच्या इतिहासामधला पहिला दुष्काळ विषयक आयोग नेमला. आणि उद्योगाच्या दृष्टिकोनातून विचार करत असताना या डलहौसीनं याच महाराष्ट्र राज्यामध्ये, याच मुंबई प्रांतामध्ये 16 एप्रिल 1853 ला पहिल्यांदा जी रेल्वे सुरू केली, बोरी बंदर ते ठाणे, उद्योगाच्या दृष्टिकोनातून, दळणवळण फास्ट करण्याच्या दृष्टिकोनातून त्यानं काय केलं, पहिल्यांदा ही रेल्वे सुरू केली. या रेल्वेला 14 डब्बे, 3 इंजिन, 400 प्रवासी, साहिब, सिंध आणि सुलतान हे 3 इंजिन आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये ही रेल्वे बोरी बंदर, दुसरा स्टॉप होता त्याच्यामध्ये कुर्ला, आणि तिसरा ठाणे. अशा पद्धतीने ती 16 एप्रिल 1853 ला भारतामधील पहिली रेल्वे सुरू झाली. 1853 ला उद्योगाच्या दृष्टिकोनातून जिजीबाई दावर कावसजी यांनी भारतातील पहिली कापड गिरण मुंबईमध्ये सुरू केली. 1856 ला उठावासाठी जो कारणीभूत असणारा जो व्यक्ती होता, ज्याचं नाव होतं लॉर्ड डलहौसी, आणि डलहौसीच्या कालखंडामध्ये घटना झाल्यामुळं कॅनिंगला कालखंड भेटला, आणि कॅनिंगच्या कालखंडामध्ये 1857चा उठाव झाला. या उठावाच्या दरम्यानच मुंबई, मद्रास, कोलकाता या प्रांतांमध्ये शिक्षण एककेंद्रीय करण्यासाठी या मुंबई विद्यापीठाची स्थापना केली. अशा खंडातील जे जुनी विद्यापीठ आहेत, या जुन्या विद्यापीठांच्या यादीमध्ये आमचं मुंबई विद्यापीठ आहे, मद्रास विद्यापीठ आहे, कोलकाता विद्यापीठ आहे. आणि तशा पद्धतीनं या 1857 ला विद्यापीठ अस्तित्वात आलेले. 1807 ला जो माणूस आयकराचा जनक होता, ज्यानं 1860 ला काय केलं, पहिल्यांदा बजेट मांडलं, ज्याचं नाव होतं जेम्स विल्सन. हा आयकराचा जनक होता. लॉर्ड मेकॉलेने 1835 ला आयपीसी लिहायला सुरुवात केलेली होती. हे आयपीसी लिहून संपलं 1860 ला, आणि 1861 पासून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली. 1863 ला हिंदुस्थानाच्या इतिहासामधला जर पहिल्यांदा वर्तमानपत्रातून लेखन केलं ब्रिटिशांच्या विरोधात, अटक होणारा जर पहिला व्यक्ती कोण असेल तर त्या व्यक्तीचं नाव आहे सुरेंद्रनाथ बॅनर्जी. बॅनर्जी पहिल्यांदा अटक होणारा भारतातला व्यक्ती आहे, कारण या बॅनर्जींनी शाळीग्राम देवीचा वाद झालेला होता. ही शाळीग्राम देवी याचा इतिहास त्यांनी 350-400 वर्ष पूर्वीच आहे असं सांगितलं, आणि ब्रिटिशांना तो इतिहास खोटा वाटला. म्हणून या बॅनर्जींच्या वरती त्यांनी काय केलं, आरोप दाखल केला, आणि आरोप दाखल करून बॅनर्जींना त्या ठिकाणी अटक झाली. याच्यानंतर 1864 ला या महात्मा ज्योतिबा फुले यांनी अनाथ बालिकाश्रम स्थापन केलं. शेणवी जातीतील पुनर्विवाह घडवून आणला, आणि त्या ठिकाणी काय केलं, एका काशीबाई नावाच्या महिलेकडून यशवंत नावाच्या मुलाला दत्तक घेतलं. 1865 ला फुलेंनी नाभिकांचा संप घडवून आणला. 1868 ला घरातील पाण्याचा हौद खुला केला अस्पृश्य लोकांसाठी. आणि 1869 ला भोलानाथ चंद्रा या कोलकाता प्रांतामधल्या एका व्यक्तीनं पहिल्यांदा स्वदेशी हा स्वदेशी शब्द तयार केला, ज्याचं नाव होतं भोलानाथ चंद्रा. याच्यानंतर 1870 ला या मुंबई प्रांतामध्ये गावात जोशी गणेश वासुदेव जोशी यांनी सार्वजनिक सभेची स्थापना केली. 1852 ला मुंबईमधील पहिली राजकीय संघटना बॉम्बे असोसिएशन दादाबाई नौरोजी त्यांच्याबरोबर नाना शंकर शेठ, बाहुदाजी लाड या लोकांनी स्थापन केलेली आहे. 1873 ला महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाज स्थापन केला, ज्या सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून सर्व साक्षी जगतपती त्यास नको कोणाची मध्यस्थी. 1874 ला महात्मा ज्योतिबा फुलेंनी त्यावेळेस अस्पृश्यता निवारण्याचा जाहीरनामा मांडला, आणि 74 ला 26 जूनला राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म झाला. 1875 ला फुलेंनी त्या ठिकाणी अहमदनगरला खतपोडीचं बंड केलं, आणि त्याच्यानंतर 1875 ला आमच्याच मुंबईमध्ये आर्य समाजाची स्थापना झाली स्वामी दयानंद सरस्वती यांच्या माध्यमातून.
1876 ला गोपाळ गणेश आगरकरांनी एकत्र कुटुंब पद्धतीवरती निबंध लिहिला आणि 1876 लाच ते 82 पर्यंत फुले पुणे नगरपालिकेचे सदस्य होते. 77 ला दिनबंधू नावाचं वर्तमानपत्र सुरू केलं. तिकडे गोपाळ गणेश आगरकरांचा विवाह झाला आणि 1 जानेवारी 1877 ला लॉर्ड लिंटनने दिल्ली दरबार भरवला. या दिल्ली दरबारामध्ये आमच्या एका मराठी माणसाला 1.5 तास बोलण्याचा वाव देण्यात आला. हा माणूस म्हणजे गणेश वासुदेव जोशी. या गवा जोशींना बोलण्याचा वाव देण्यात आला आणि या ठिकाणी गवा जोशींनी स्वदेशीचा जोरदार पुरस्कार केला आणि ब्रिटिशांच्या दरबारामध्ये स्वदेशी वस्त्र परिधान करून जाणारा जर पहिला व्यक्ती कोण असेल तर त्या व्यक्तीचं नाव आहे गणेश वासुदेव जोशी. 1878 ला व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट आणला. 1878 ला गोपाळ गणेश आगरकरांचं BA पूर्ण झालं आणि 1878 ला भारतात दुष्काळ पडल्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले यांनी धनकवडे या ठिकाणी छात्रालय सुरू केलं. 1880 ला दारूबंदीचं विधेयक मांडलं. रिपनच्या भेटीला विरोध केला. 1880 ला न्यू इंग्लिश स्कूल स्थापन केलं पुण्यात आणि 1880 ला त्या ठिकाणी गोपाळ गणेश आगरकर, लोकमान्य टिळक, चिपळूणकर, भांडारकर, VS आपटे, नाम जोशी या लोकांचं मैत्रीचं नातं निर्माण झालं. 2 जानेवारी 1881 ला लोकमान्य टिळकांनी मराठा नावाचं वर्तमानपत्र सुरू केलं आणि 4 जानेवारी 1881 ला लोकमान्य टिळकांनी नवीन मित्र तयार झालेला गोपाळ गणेश आगरकर याला केसरी नावाचं वर्तमानपत्र सुरू करून दिलं. आर्य विश्रम प्रिंटिंग प्रेस मधून ही लोकमान्य टिळकांचे न्यूजपेपर्स छापले जात होते आणि 1882 ला कोल्हापूरचं बर्वे प्रकरण झालं. या बर्वे प्रकरणाच्या वेळेस टिळकांनी आगरकरांना डोंगरीच्या तुरुंगामध्ये 101 दिवसाचा तुरुंगवास झाला. 1883 ला कोलकात्याला ऑल इंडिया नॅशनल कॉन्फरन्सची स्थापना केली. या ऑल इंडिया नॅशनल कॉन्फरन्सची स्थापना करत असताना सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी, जोसेफ मॅझनी, गॅरिबॉल्डी आणि काहूर इटलीच्या 3 क्रांतिकारकांच्याकडून प्रेरणा घेऊन त्यांनी त्या ठिकाणी काय केलं, याची स्थापना केली. या स्थापनेच्या कार्यक्रमाला महाराष्ट्रातून गेलेले 3 लोक आहेत, महादेव गोविंद रानडे, गोपाळ कृष्ण गोखले आणि महात्मा ज्योतिबा फुले. या 3 लोकांनी त्या कोलकात्याला हजेरी लावली. 1884 ला मुंबई, मद्रास, कोलकाता, सुरत या शहरांमध्ये ब्रिटिश लोक ॲलन ह्यूम, विल्यम वेडरबर्न, हेनरी कॉटन, दादाभाई नौरोजी, रानडे, गोखले, फिरोजशाह मेहता, केटी तेलंग, बद्रुद्दीन तय्यबजी, रंगय्या नायडू या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन इंडियन नॅशनल युनियनची स्थापना केली आणि याचीच स्थापना पुढं 28 डिसेंबर 1885 ला राष्ट्रीय काँग्रेसमध्ये झाली. म्हणजे इंडियन नॅशनल युनियनचं रूपांतर इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये झालं आणि हे इंडियन नॅशनल काँग्रेस नाव हे सुद्धा आमच्या एका मराठी माणसाने दिलं, याचाही आम्हाला अभिमान वाटतो, ज्याचं नाव आहे महादेव गोविंद रानडे. आणि मग 1885 ला स्थापन झालेली ही राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रीय सभा याचं पहिलं अधिवेशन देखील, पहिलं सेशन देखील आमच्या मुंबईमध्येच झालं, ज्या पक्षाला बरा मोठा इतिहास आहे. 1886 ला राष्ट्रीय काँग्रेसचं दुसरं अधिवेशन झालं कोलकात्याला. अध्यक्ष दादाभाई नौरोजी होते. 1887 ला मद्रासला अधिवेशन झालं, ज्याचे अध्यक्ष बद्रुद्दीन तय्यबजी होते. पण 87 ला टिळक आणि आगरकरांच्या मध्ये फूट पडली आणि अगोदर सामाजिक सुधारणा करायच्या की राजकीय सुधारणा करायच्या यावरून दोघांच्या मध्ये मतभेद झाले. 1888 ला त्यावेळेस अलाहाबादला राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन झालं. जॉर्ज यूल हे त्या ठिकाणी अध्यक्ष होते आणि 88 ला आगरकरांनी महाराष्ट्रामध्ये सुधारक नावाचं वर्तमानपत्र सुरू केलं. 88 ला महात्मा ज्योतिबा फुलेंना महात्मा ही पदवी प्राप्त झाली. उजवा हात निकामी झाल्यामुळे फुलेंनी डाव्या हाताने सार्वजनिक सत्यधर्म ग्रंथ लिहिला आणि त्यावेळेस ड्यूक ऑफ कॅनॉटच्या भेटीसाठी साध्या वेशामध्ये शेतकऱ्यांच्या दुःखाला वाचा फोडण्यासाठी पुण्यात गेले. 1890 ला फुलेंचं निधन झालं. 1890 ला पुण्यात संमती वयाचा वाद झाला आणि आगरकरांची जिवंत म्हणी प्रेत यात्रा या भारतात पहिल्यांदा जर कुणी पाहिली असेल तर ती आगरकरांनी पाहिली. हा परीक्षेला प्रश्न सुद्धा विचारतात आणि 90 लाच त्या ठिकाणी बेहरामजी मलबारी यांनी सिव्हिल मॅरेज ऍक्ट तयार करायला घेतला. 1891 ला फुलेंचा मरणोत्तर ग्रंथ प्रसिद्ध झाला. 14 एप्रिल 1891 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारताच्या दृष्टिकोनातून, हिंदुस्थानाच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या व्यक्तीचा जन्म झाला आणि 1891 पासून खऱ्या अर्थानं ज्यावेळेस जे राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशन झालं, ज्या अधिवेशनाचं ठिकाण होतं नागपूर, नागपूर काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होते पी आनंदाचार्य. लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वाला जर खरी कुठून कलाटणी चालना मिळाली असेल तर ते अधिवेशन आहे 1891चं. 1892चा
काउन्सिल ऍक्ट तयार करण्यात आला. हा दुसरा काउन्सिल ऍक्ट आहे. भारतीय लोकांना प्रत्यक्ष प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी घ्यायचं ठरलं आणि हे प्रत्यक्ष प्रतिनिधी घेत असताना याच आमच्या मुंबईच्या प्रांतामधून फिरोजशाह मेहताने त्या ठिकाणी काउन्सिलवरती नेतृत्व केलं. कोलकात्यामधून सुरेंद्रनाथ बॅनर्जी गेले आणि लंडन मधल्या फिन्सबर्ग या मतदारसंघातून दादाभाई नौरोजी, विदेशातून निवडून येणारा पहिला जर भारतीय कोण असेल तर ते दादाभाई नौरोजी. 1893 ला राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशन लाहोरला आहे आणि मुंबईमधूनच आमच्या महाराष्ट्रामधूनच दादाभाई नौरोजी हे लाहोरला निघाले. त्या पंजाब मधल्या शीख लोकांनी अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात मोठ्या उत्साहामध्ये त्यांचं स्वागत केलं. पण त्याच वर्षी लोकमान्य टिळकांनी भारत हा अंधश्रद्धेच्या माध्यमातून जातोय म्हणून सार्वजनिक गणेश उत्सव याची त्या ठिकाणी सुरुवात केली. टिळक शांत होण्यासाठी 1894 ला त्यांना फेलोशिप दिली मुंबई विद्यापीठाची. पण टिळक काही शांत होणारे दिसत नाहीयेत. 1894 पासून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी आपलं संपूर्ण कार्य त्या ठिकाणी सुरू केलं आणि 1895 ला शाहू महाराजांचा राज्याभिषेक झाला. मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड हॅरिस, या लॉर्ड हॅरिस कडून त्यांनी संस्थानाची सूत्र हाती घेतली आणि त्यावेळेस पहिला जाहीरनामा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी प्रसिद्ध केला. 95 ला शाहूपुरी गुळाची बाजारपेठ स्थापन केली आणि त्यावेळेस 95 ला या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा उपक्रम या लोकमान्य टिळकांनी सुरू केला. पण पहिल्यांदा जर शिवजयंतीचा तो जीर्णोद्धार किंवा ते समाधी स्थळ जर कुणी शोधून काढलं असेल तर ते महात्मा ज्योतिबा फुले यांनी. त्या रायगडावरती त्या समाधी स्थळाची पडझड झालेली होती. हे ठिकाण त्यांनी त्या ठिकाणी शोधून काढलं आणि त्या समाधी स्थळाचा त्यांनी जीर्णोद्धार केला. 1897 ला भारतामध्ये दुष्काळ पडलेला होता. या दुष्काळामुळे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले एक प्लेगचा रोगी पाठीवरती घेऊन जात असताना त्याची लागण त्यांना झाली आणि त्याच्यामध्ये त्यांची सुद्धा प्राणज्योत मावळली. नारायण मेघाचे लोखंडे यांनी सुद्धा भारतामध्ये पहिल्यांदा कामगार संघटना स्थापन केली. ज्या कामगार संघटनेनं पहिल्यांदा बोनस देण्याची प्रथा, बोनस देण्याची पद्धत सुरू केली. यांचा सुद्धा मृत्यू या प्लेग मुळे झाला आणि लोकमान्य टिळकांचा मुलगा याचा सुद्धा मृत्यू प्लेग मुळे झाला. परीक्षेला प्रश्न विचारला नारायण मेघाचे लोखंडे 1893 ला की त्यांना राव बहादूर पदवी का दिली, हा मुख्य परीक्षेचा प्रश्न आहे. तर या नारायण मेघाचे लोखंडे यांनी मुंबईमध्ये हिंदू आणि मुस्लिम यांच्या दंगली सुरू होत्या आणि या दंगली थांबवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. म्हणून त्यावेळेच्या व्हाईसरॉयने विचार केला आणि त्यांना राव बहादूर ही पदवी दिली. 1897 च्या दरम्यान राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाच्या वेळेस लोकमान्य टिळकांना अटक झाली. ब्रिटिश लोकांच्या विरोधात 4 स्फोटक अग्रलेख लिहिल्यामुळं. हे 4 स्फोटक अग्रलेख, पहिला अग्रलेख सूड उगवणे म्हणजे राज्य करणे असं होत नाही. सरकारचं डोकं ठिकाण्यावरती आहे का, एका माथे फिरून केलेलं काम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हातून अफजल खानाचा वध झाला. हे अग्रलेख लिहिल्यामुळं त्या ठिकाणी टिळकांना अटक झाली. टिळक हे भारतातील पहिले राजकीय कैदी असं राणी व्हिक्टोरियाने त्यांना त्या ठिकाणी संबोधित घोषित केलं. 1897-98 पासून भारतामध्ये आलेला एक कर्जन काळ जरी म्हटलं असा व्हाईसरॉय आला, ज्याचं नाव होतं लॉर्ड कर्जन. कर्जन समिती प्रशासक प्रमुख होता. भारतामध्ये आल्यानंतर वेगवेगळ्या सुधारणा केल्या. भारतीय चलन कायदा केला, विद्यापीठ कायदा केला, ताजमहलचं सौंदर्य वाढवण्यासाठी इराकवरून विद्युत रोषणाई दिवे मागवले. राणी व्हिक्टोरियाच्या स्मरणार्थ कोलकात्याला व्हिक्टोरिया मेमोरियल हॉलची उभारणी केली आणि भारतामध्ये रेल्वेचं जाळं पसरवायचं काम हे कर्जनच्या काळात झालं. पण कर्जनच्या काळात भारतामध्ये बंगालची फाळणी झाली. ही बंगालची फाळणी भारतामध्ये झाली, परंतु त्याचे पडसाद आमच्या महाराष्ट्रामध्ये उमटत होते. टिळकांनी सांगितलं हीच ती आणीबाणीची वेळ आहे आणि सगळ्या लोकांनी आता एकत्र येणं गरजेचं आहे. या दृष्टिकोनातून हा लढा फक्त आता बंगाल पुरता मर्यादित ठेवू नका, संपूर्ण भारतामध्ये तो लढा झाला पाहिजे. या दृष्टिकोनातून आपण एकत्र येऊया. आज देशामध्ये जेवढी बी राज्य निर्माण झालेले ही सगळी राज्य निर्माण होत असताना या सगळ्या राज्यांचा जर इतिहास कुठला असेल, आज आमच्या संयुक्त महाराष्ट्र चळवळ किंवा आमच्या महाराष्ट्र राज्याची जी निर्मिती सुद्धा झालेली आहे, या सगळ्या राज्यांची निर्मिती होण्यापाठीमागचा इतिहास जर आपण पाहिला तर तो इतिहास म्हणजे बंगालची फाळणी. या बंगालच्या फाळणीमुळेच ही आज सगळी राज्य निर्माण झालेली आहेत. म्हणजे भाषेच्या आधारावरती राज्य निर्माण करूया हे बंगालच्या फाळणीमध्ये सांगण्यात आलेलं होतं. म्हणजे खऱ्या अर्थानं 1901 च्या दरम्यान महादेव गोविंद रानडे यांचा मृत्यू झाला. पण रानडेंनी पहिल्यांदा या महाराष्ट्र राज्याच्या कल्पनेचा जर आमचं राज्य जर निर्माण झालं तर त्या राज्याला नाव महाराष्ट्र देऊया हे सांगणारे महादेव गोविंद रानडे होते. 1902 राजर्षी छत्रपती शाहू महाराज
हे लंडनच्या दौऱ्यावरती होते आणि लंडनच्या दौऱ्यावरून परत भारतामध्ये आले. आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये उद्या 20 तारखेला मराठा समाजाचा मोर्चा मुंबईपर्यंत धडकणार आहे. त्यावेळेस या समाजातील लोकांना आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून लंडनच्या दौऱ्यावरून महाराज परत भारतामध्ये आले आणि मागासलेल्या जाती जमातींना शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यामध्ये आरक्षणाची तरतूद लागू केली. त्याच्यानंतर 1904 ला त्या ठिकाणी भारतीय चलन कायद्याबरोबरच विद्यापीठीय कायदा सुद्धा केला आणि तेव्हाच वंगभंग आंदोलन सुरू झालं आणि पीसी रे यांनी हा प्रश्न परीक्षेला विचारला. बंगाल केमिकल कारखाना सुरू केला आणि मागच्याच परीक्षेला प्रश्न विचारला. स्वदेशी वस्तू भंडार या मुंबईमध्ये लोकमान्य टिळकांनी सुरू केलं आणि त्यावेळेस 16 ऑक्टोबर 1905 या दिवशी बंगालची फाळणी झाली. बंगालची फाळणी म्हणजे प्रत्यक्ष आमच्यावरती बॉम्ब गोळ्यासारखी आदळली असंही काही लोकांनी वर्णन केलं. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर बंगाली भाषा बोलणारा प्रांत एका छताखाली आणला, वेगळा केला, त्याला नाव बंगाल दिलं. म्हणजे पूर्व बंगाल राजधानी ढाका आणि पश्चिम बंगाल राजधानी कोलकाता अशा पद्धतीनं हे दोन प्रदेश हे त्या ठिकाणी तयार केले. भौगोलिक दृष्टिकोनातून विचार करत असताना, क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून विचार करत असताना जास्तीत जास्त लोकसंख्या पूर्व बंगाल पश्चिम बंगाल प्रांतामध्ये टाकली आणि त्याच्यामध्ये मुस्लिम लोकांचा जास्तीत जास्त समावेश केला. मग जर एकच भाषा बोलणारा प्रांत जर तुम्ही एका छताखाली आणत असाल, त्याला नाव जर बंगाल देत असाल, तर लोकमान्य टिळक केसरीच्या माथ्यावरून सांगतात आमचा महाराष्ट्र देखील असा तर तयार करा, आमचा मराठी भाषा बोलणारा प्रांत वेगळा करा, त्याला नाव महाराष्ट्र द्या. हे सांगणारे लोकमान्य टिळक होते. 1905 राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशन हे बनारसला भरलं आणि त्याचाही अध्यक्ष आमच्या महाराष्ट्राच्या मातीमधला ज्याचं नाव आहे गोपाळकृष्ण गोखले. हे गोखले त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं. 1906 ला 1857च्या उठावाला 50 वर्ष झाली. म्हणूनच या महाराष्ट्राच्या मातीमध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी श्यामजी कृष्ण वर्मांच्या इंडिया हाऊस मधून त्यांनी काय केलं, जोसेफ मॅझनीचं चरित्र हे मराठीमध्ये अनुवाद केला आणि रँगलर परांजपे आणि लोकमान्य टिळक या दोन उभयतांना ते पुस्तक अर्पण केलं. 1906 याच वर्षी किंग एडवर्ड याच्या राज्याभिषेक सोहळ्याला राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी लंडन मध्ये जाऊन हजेरी लावली आणि त्याच्याच स्मरणार्थ कोल्हापूरमध्ये मुस्लिम लोकांसाठी मोहम्मडन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. त्या ठिकाणी सहकारी तत्वाचा कायदा कर्जम केला, पण सहकारी तत्वावरती पहिली कापड गिरण राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी इचलकरंजीला सुरू केली. आज मँचेस्टर ॲबे नावाचं शहर आहे लंडन मध्ये. या शहराच्या धर्तीवरती भारतामध्ये शहर डेव्हलप करायला ब्रिटिशांनी घेतली आणि पहिलं जे शहर डेव्हलप केलं ते होतं ढाका आणि पार्टिशन झालं, ढाका बांगलादेशमध्ये गेलं. दुसरं ब्रिटिशांनी शहर डेव्हलप केलं ते म्हणजे मुंबई. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून, लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून मुंबईमध्ये अडचणी येऊ लागल्या, पण मुंबईमधल्या गिरणी शिफ्ट केल्या अहमदाबादला. सध्या जर परीक्षेला प्रश्न विचारला भारताचं मँचेस्टर म्हणून कोणत्या शहराला ओळखलं जातं तर ते शहर आहे अहमदाबाद. आणि मग आमच्या महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर महाराष्ट्र राज्यामध्ये कोणतं असं शहर आहे की जे मँचेस्टर ॲबे म्हणून ओळखलं जातं, तर महाराष्ट्र राज्याचं शहर ते म्हणजे इचलकरंजी. इचलकरंजी हे महाराष्ट्राचं मँचेस्टर ॲबे म्हणून पहिलं शहर आहे. दुसरं आहे भिवंडी आणि तिसरं आहे नाशिक मालेगाव. हे महाराष्ट्राचं मँचेस्टर ॲबे म्हणून हे शहर ओळखलं जातं. 1907 मिस क्लार्क बोर्डिंग हाऊसची स्थापना केली, पण 7 नंतर 8 या वर्षी पुन्हा नाशिकचे कलेक्टर जॅक्सन याची हत्या सुद्धा आमच्या महाराष्ट्रातल्या लोकांनी म्हणजे अनंत लक्ष्मण कानेर यांनी त्यांची त्या ठिकाणी हत्या केली. आणि विनायक दामोदर सावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे इंडिया हाऊस जात असताना मदनलाल धिंगरांनी 1908 ला कर्जन वाहिलीला लंडन मध्ये गोळ्या झाडलेल्या होत्या. मग त्यावेळेस विनायक दामोदर सावरकर यांच्यावरती आरोप सिद्ध झाला आणि भारतामध्ये त्यांना घेऊन येत असताना त्यांच्या बोटीला मोरिया बोटीतून भारतामध्ये आणलं. मोरसिलीस बंदरामध्ये त्यांनी उडी मारली आणि नाशिकच्या त्या न्यायाधीशासमोर त्यांचा खटला सुरू झाला. त्यावेळेस या विनायक दामोदर सावरकरांना 50 वर्षाचा तुरुंगवास ठोठावला. 8 ला कोल्हापूरमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी त्या भोगावती नदीवरती बांध घालून पाणी अडवलं आणि त्या राधानगरीच्या धरणाच्या बांधकामाला सुरुवात केली. मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण होणारा अस्पृश्य समाजातील पहिला व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचंही वर्ष 1908 आहे.
आणि 1908 याच वर्षी मुझफ्फरपूर या ठिकाणी जिल्हा न्यायाधीशावरती बॉम्ब टाकला आणि त्याला मारण्याचा प्रयत्न केला. प्रफुल्ल कुमार साठे आणि खुदिराम बोस या दोघांचं समर्थन करणारा अग्रलेख आमच्या महाराष्ट्रातल्या एका माणसानं लिहिला, ज्याचं नाव होतं लोकमान्य टिळक. कुणीही मारा परंतु ब्रिटिशच मारा. आणि दुसरा अग्रलेख देशाचं दुर्दैव. या दोन्ही अग्रलेखाचा विचार करून टिळकांना 6 वर्ष मंडाल्याच्या तुरुंगामध्ये त्या ठिकाणी रवानगी झाली. आणि त्यावेळेस 1909 चा कायदा मोर्ले मिंटो सुधारणा कायदा आला, ज्या कायद्याद्वारे मुस्लिम लोकांना वेगळा मतदारसंघ दिला. पण राज्यसेवा पूर्व परीक्षा, संयुक्त पूर्व परीक्षा या पहिल्या एकत्र होत होत्या आणि त्याच्यामध्ये सेपरेट परीक्षा, पीएसआय सेपरेट, एसटीआय सेपरेट, एएसओ सेपरेट. त्यावेळेस 1908 या वर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठं झालं, हा असिस्टंट पूर्व परीक्षा 2014 चा प्रश्न आहे. 1908 या वर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बेळगावला झालं आणि माडगोलकरांनी पहिल्यांदा या महाराष्ट्राचा जोरदार पुरस्कार केला. तिथून लोकांना चालना मिळाली की जर आपलं राज्य निर्माण झालं त्याला नाव महाराष्ट्र द्यायचं, असं महादेव गोविंद रानडेंनी सांगितलं. पुढे टिळकांनी त्याचा तसाच उच्चार केला, माडगोलकर की तसाच उच्चार करतात. आणि 1911 ला त्या ठिकाणी काय केलं, राजधानी आम्ही शिफ्ट केली कोलकात्यावरून दिल्लीला. 1912 ला ज्या वेळेस बंगालची फाळणी रद्द करण्यासाठी पंचम ज्वार हा सुद्धा आमच्या महाराष्ट्रामध्ये झाला, ज्याच्या स्वागतासाठी मुंबईमध्ये आम्ही गेट ऑफ इंडिया बांधलं. आणि मग त्यावेळेस 1913 ला सॅन फ्रान्सिस्को शहरामध्ये लाला हरदयाल यांनी गदरची स्थापना केली. आणि 13 लाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांचं निधन झालं. 12 ला खासबाग कुस्ती केंद्राची स्थापना राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापुरात केली आणि कुस्तीला राज्याश्रय दिला, म्हणून त्या कुस्तीचा समावेश आज ऑलिम्पिक मध्ये झाला. 14 ला तर लोकमान्य टिळकांची सुटका झाली. 14 ला संपूर्ण जगामध्ये पहिल्या महायुद्धाची पार्श्वभूमी तयार झाली आणि गोखले गेले महात्मा गांधीजींना भेटायला साऊथ आफ्रिकेला. आणि त्या ठिकाणी गांधीजींना सांगितलं की तुम्ही भारतामध्ये चला, तुमची भारतामध्ये गरज आहे. हे 14 वर्ष भारतामध्ये खूप महत्वाचं वर्ष आहे, कारण कालच्याच दिवशी 9 जानेवारी 1915 महात्मा गांधीजी भारतामध्ये आले. हा भारतीय प्रवासी दिन म्हणून साजरा केला जातो. आणि अपोलो बंदरामध्ये अरेबिया बोटीनं या गांधीजींचं भारतामध्ये आगमन झालेलं आहे. 1915 ला फिरोजशाह मेहतांचं निधन झालं. 1915 ला गोपाळकृष्ण गोखलेंचं निधन झालं. आणि 1916 ला डेक्कन रयत संस्थेची स्थापना निपाणीमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी केली. याचे अध्यक्ष कोण, हा प्रश्न परीक्षेला विचारलेला आहे. 1917 प्राथमिक शिक्षण मोफत सक्तीचं केलं आणि विधवा पुनर्विवाह कायदा केला. 18 ला शाहू महाराजांनी आर्य समाज स्थापन केला. कुलकर्णी वत्रे रद्द केली, महारवत्ने रद्द केली. शिक्षकांना मेरिटनुसार प्रमोशन पद्धत सुरू केली. पण 1916 ला लोकमान्य टिळकांचा लखनौ करार झाला. जी दुभांगलेली जी लोक होती, मुस्लिम लोक वेगळी झाले. राष्ट्रीय काँग्रेसमध्ये 2 गट तयार झाले, एक लोकमान्य टिळकांना मानणारा आणि एक राष्ट्रीय काँग्रेसच्या विचारधारेवरती चालणारा. या सगळ्या लोकांना एकत्र करायचं काम एका मराठी माणसाने केलं, ज्याचं नाव आहे लोकमान्य टिळक. या टिळकांच्या पुढाकारानं लखनौ करार झाला आणि त्याच्यामध्ये लोकमान्य टिळक बेळगाव मुक्कामी होमरूलच्या प्रचारादरम्यान गेले. आणि बेळगावला गेल्यानंतर त्यांनी 1916 ला घोषणा केली, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. ही क्रांतिकारी घोषणा टिळकांनी बेळगाव मुक्कामी केली. आणि टिळक विदर्भाच्या दौऱ्यावरती असताना 1918 ला देशद्रोहाचा आरोप भरला आणि टिळकांना पुन्हा 1.5 वर्षासाठी जेलमध्ये जावं लागलं. पण 1918 ला नची केळकर, चिंतामणराव वैद्य यांनी केसरी आणि मराठा नावाच्या वर्तमानपत्रातून त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचा जोरदार पुरस्कार केला. 1919 ला राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना कानपूर मधून बोलावून आलं की तुम्ही या परिषदेला या. अखिल भारतीय क्षेत्रीय परिषद आहे, ही 13वी परिषद होती. आणि महाराजांनी त्या ठिकाणी जाऊन त्या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि महाराजांना त्या जनतेनं राजर्षी ही पदवी त्या ठिकाणी देण्याची व्यवस्था केली. 1919 तलाठी वर्ग सुरू केले, पोलीस पाटील वर्ग सुरू केले आणि त्यावेळेस महाराजांना राजर्षी पदवी दिली. पण साऊथ ब्युरो कमिशन आलं 1919 ला. या साऊथ ब्युरो कमिशनला साक्ष देणारा पहिला माणूस आमचा महाराष्ट्रातला आहे, त्याचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या बाबासाहेब आंबेडकरांनी या साऊथ ब्युरो कमिशनला साक्ष दिली आणि वयात आलेल्या सगळ्या लोकांचा मतदार यादीमध्ये समावेश झाला पाहिजे
ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगत होते. आणि मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा जो आला, या कायद्याला विरोध करणारा हा माणूस पहिला मराठी म्हणजे आमचे लोकमान्य टिळक होते. प्रत्येक 10 वर्षांनी तुम्ही मूल्यमापन करणार, अरे आमच्या देशामध्ये राहणार आणि आमचं कसलं मूल्यमापन करणार, हे सांगणारे सुद्धा लोकमान्य टिळकच होते. पण पुन्हा महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून एक काळाचा दिवस असा आला 1920 ला. 1 ऑगस्ट 1920 लोकमान्य टिळकांचं निधन झालं. 1 ऑगस्ट 1920 लोकशाही साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंचा जन्म झाला. ज्या अण्णाभाऊ साठे 1.5 दिवस शाळेमध्ये गेले, पण जगातल्या 27 भाषांमध्ये त्यांचं साहित्य प्रसिद्ध झालं. या अण्णाभाऊ साठेंचा जन्म 1 ऑगस्ट 1920 या दिवशी झाला आणि टिळकांचा मृत्यू झाला त्या दिवशी. महात्मा गांधीजींनी असहकार चळवळ सुरू केली. 20 सप्टेंबर 2020 लॉकडाऊनच्या कोरोनाच्या काळामध्ये परीक्षा झाली. ही कंबाईनची. या परीक्षेला प्रश्न विचारलेला होता. 1920 या दिवशी असहकार चळवळ सुरू झाली आणि पुण्यामधल्या वकिलांनी सर्वात जास्त सहभाग नोंदवला आणि त्याच्यामध्ये कामबंद आंदोलन केलं. 1921 ला खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये ज्या घडामोडी घडत होत्या, या घडामोडींचा विचार करून त्या ठिकाणी काय केलं, या भारतातल्या लोकांनी महाराष्ट्राला एक वेगळ्या पद्धतीने विचार केला पाहिजे या दृष्टिकोनातून भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, अशफाकुल्ला खान, जतीनदास, सूर्यसेन हे सगळी जे लोक आहेत ही त्या ठिकाणी घडत होती. आणि मग 1919च्या कायद्याचं मूल्यमापन करायला 24 ला अलेक्झांडर मुडीगन समिती आली आणि त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली दामोदर हॉल परेल या ठिकाणी. 27 ला जे सायमन कमिशन भारतामध्ये आलं, हे देखील आमच्या मुंबई प्रांतामध्ये पहिल्यांदा आलं. 3 फेब्रुवारी 1928 ला त्याला विरोध सुद्धा आमच्या महाराष्ट्रानंच पहिल्यांदा केला. आणि त्याच्यानंतर 1928 ला नेहरू रिपोर्ट जो तयार केला, तुमच्या भारतीय राज्यघटनेचा मॅग्ना कार्टा म्हणून ओळखलं जातं. हा मॅग्ना कार्टा म्हणजे तुमचा नेहरू रिपोर्ट, याचं मूल्यमापन, याची बैठक ही सुद्धा आमच्या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा झाली. म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना, पहिलं अधिवेशन आमच्या मुंबईमध्ये झालं आणि भारतीय संविधानाची पहिली बैठक, नेहरू रिपोर्ट हा सुद्धा आमच्या महाराष्ट्रामध्ये झाला. त्याच्यामध्ये 1930 गोलमेज परिषदा त्या ठिकाणी आयोजित केल्या. 1930 अरे ज्या ठिकाणी जंगल असेल त्या ठिकाणी जंगलाचा सत्याग्रह करा आणि ज्या ठिकाणी समुद्र असेल त्या ठिकाणी मिठाचा सत्याग्रह करा. ही गांधीजींचं शब्द प्रमाण मानून लोकांनी त्या ठिकाणी सुरुवात केली. आणि जी सुरुवात होत असताना त्यावेळेस वडाळा, त्या ठिकाणी कुडाळ, त्या ठिकाणी कुलाबा या ठिकाणी काय झालं, या मिठाचा सत्याग्रह झाला. आणि सांगली जिल्ह्यामध्ये, पूर्वी ते सातारा जिल्ह्यामध्ये होतं, सांगली जिल्ह्यामध्ये 32 तालुक्यामध्ये एक बिळाशी नावाचं गाव आहे. या बिळाशी मध्ये जंगलाचा सत्याग्रह झाला आणि या जंगल सत्याग्रहाचं नेतृत्व करणारे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय आदरणीय यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, राजाराम बापू पाटील, जी.डी. बापू लाड, मस्के, बाबर, बापूसाहेब देशमुख, राजूदाई कदम या सगळ्या लोकांनी त्या ठिकाणी त्या जंगल सत्याग्रहामध्ये नेतृत्व केलं. आणि यांचं नेतृत्व मान्य करणारा जो नेता होता त्याचं नाव क्रांतिसिंह नाना पाटील, नागनाथ अण्णा नायकवडी ही सगळी लोक त्या ठिकाणी सहभागी झाली आणि बिळाच्या जंगल सत्याग्रहामध्ये त्या लोकांनी उडी मारली. त्याच्यामध्ये 1932 सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्सला ज्यावेळेस गांधीजी गेले आणि 3ऱ्या गोलमेज परिषदेचे इन्व्हिटेशन बॅरिस्टर मोहम्मद अली जिना आणि पंडित मदन मोहन मालवीय यांना आलं आणि त्यावेळेस भारतीय लोकांचा एक कायदा तयार करूया म्हणून 35चा कायदा तयार केला. हा कायदा तयार केल्यानंतर 3 सूच्या तयार केल्या आणि या 35 पासूनच खऱ्या अर्थानं या कायद्याद्वारे केंद्रामध्ये द्विदल राज्य पद्धत आणली. या द्विदल राज्य पद्धतीद्वारे जर निवडणुका लागल्या तर आमचे पहिले राजकीय कैदी मुक्त करा हे सांगणारे सुभाषचंद्र बोस आणि पंडित जवाहरलाल नेहरू होते. आणि यांनी मागणी केली म्हणूनच 50 वर्षाच्या विनायक दामोदर सावरकरांना तुरुंगवास झाला. या सावरकरांची सुटका ही त्या ठिकाणी 1937 ला झाली आणि 37 ला सुटका झाली. त्यावेळेस हिंदू महासभेच्या माध्यमातून त्यांनी प्रसाराने प्रचार करायला सुरुवात केली. हा प्रसाराने प्रचार होत असताना त्यावेळेस तेलुगू भाषिकांनी त्या ठिकाणी आंदोलन छेडलं आणि त्यांनी मागणी केली, पट्टाभी सीतारामय्या सांगतात आमचा तेलुगू भाषिकांचा एक प्रदेश तयार केला, त्याला नाव आंध्र प्रदेश द्या. असं त्या ठिकाणी या पट्टाभी सीतारामय्या यांनी त्या ठिकाणी जोर धरला. मग इकडे विनायक दामोदर सावरकर, माडगोलकर, शंकरराव देव, रणा नवरी या सगळ्या लोकांनी, इवन वाकणकर
धनंजयराव गाडगीळ ही सगळी लोक सहभागी झाली आणि या सगळ्या लोकांनी सांगितलं मराठी भाषा बोलणारा प्रांत जो आमचा महाराष्ट्र त्याला नाव तुम्ही द्या आणि हा सुद्धा प्रांत तयार करणं गरजेचं आहे या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करूया. आणि त्याच्यानंतरच 1940 पासून ज्यावेळेस दुसरं महायुद्ध सुरू झालं या दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस संपूर्ण जगाचं लक्ष लागून लागलेलं असताना 1942 ला वाकणकर धनंजयराव गाडगीळ या लोकांनी महाराष्ट्र राज्याचा नकाशा तयार केला आणि ज्याच्याद्वारे 1945 ला लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे शाहीर अमर शेख या दोन लोकांनी या मुंबईला वाचवण्यासाठी या मुंबईचा महाराष्ट्रामध्ये समावेश करण्यासाठी त्या ठिकाणी काय केलं गावाकडे गेलेल्या लोकांना मुंबईमध्ये आणायचा प्रयत्न या लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे आणि अमर शेख यांनी पनवेलच्या माळावरती पहिल्यांदा छक्कड गायली माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती या गायली हे गाणं त्या ठिकाणी गायलं आणि गावाकडे गेलेल्या लोकांना मुंबईच्या दिशेने घेऊन यायचं काम या लोकांनी केलं. आणि मग त्यावेळेस देश तर स्वातंत्र्य झालेला नाहीये लोकांनी भाषेच्या आधारावरती राज्यांच्या निर्मितीच्या हालचालीनं वेग धरला आणि हा वेग एवढा येऊन पोहोचला 15 ऑगस्ट 1947 या दिवशी देशाला स्वातंत्र्य मिळालं. त्या दरम्यान 1948 ला त्यावेळेस जेव्हीपी समिती नेमली. जवाहरलाल नेहरू पट्टाभी सीतारामय्या आणि सरदार वल्लभभाई पटेल या पंडित नेहरू पट्टाभी सीतारामय्या पटेल यांच्या अध्यक्षतेखाली जेव्हीपी समिती नेमली आणि या कमिटीकडे लोकांनी मागण्या केल्या. तिकडं पोटी श्रीरामलू अरे 54 दिवस उपोषणाला बसलेला माणूस त्याला सांगितलं आंध्राची निर्मिती झाली पाहिजे त्याच्याशिवाय मी काही उपोषण सोडत नसतोय. मग प्रत्येक प्रांतांमधल्या लोकांनी काय केलं आंदोलन छेडायला सुरुवात केली. मग त्यावेळेस जेव्हीपी समितीचा अहवाल जयपूर काँग्रेस अधिवेशनामध्ये समोर आला आणि त्यावेळेस त्या लोकांनी सांगितलं वेळच जर आली तर आम्ही आंध्रची निर्मिती करू पण महाराष्ट्राचा आम्ही विचार करणार नाही. मग पुन्हा याचा विचार करण्यासाठी 1954 ला फाजल अली कमिशन आलं. त्याच्यामध्ये रदनाथ कुंद्रू फाजल अली या लोकांनी काय केलं रिकमेंडेशन केल्या शिफारसी केल्या म्हणजे भाषेच्या आधारावरती राज्यांची निर्मिती राज्य पुनर्रचना आयोग गठीत केला. पण त्याही लोकांनी सांगितलं वेळ आली तर आंध्र निर्माण करू परंतु महाराष्ट्र राज्याची निर्मिती करायची नाहीये. मग 1956 ला त्या ठिकाणी तोडगा काढला आणि हा तोडगा अशा पद्धतीने काढला की द्विभाषिक राज्य निर्माण करूया. आमचा प्रदेश आणि कराची पासून बेळगाव पर्यंत निपाणी कारवार धारवाड संकेश्वर गुलबर्गा कोल्हापूर पर्यंत एमपी मधल्या काना केसरीचा परिसर आणि गुजरात मधला डांग कच्छ त्याच्यामध्ये अहमदाबाद वापी हा सगळा परिसर आमचा आहे आणि निपाणी कारवार बेंगलोर पर्यंत आमचा परिसर आहे. यावेळेस द्विभाषिक राज्य निर्माण केलं. या द्विभाषिक राज्य निर्माण केलं त्यावेळेस आमच्या महाराष्ट्रातल्या लोकांनी विरोध केला आणि हा विरोध एवढा टोकाला पोहोचला की आम्हाला द्विभाषिक राज्य नको आहे. आणि त्यावेळेस अरे यावडी चिमूल असते आणि तीच गत झाली संपूर्ण महाराष्ट्र राज्याची. महाराष्ट्र राज्यामध्ये संपूर्ण ठिकाणी हे जन आंदोलन छेडायला लोकांनी सुरुवात केली आणि हे जन आंदोलन एवढं लोकांनी छेडलं की त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा घटना समिती पुढे भाषण करत असताना त्यावेळी सांगितलं की या मुंबईला महाराष्ट्रामध्ये राहणं किती महत्वाचं आहे आणि संयुक्त महाराष्ट्र हा मुंबईसह झाला पाहिजे अशा मागणीनं जोर धरला. महात्मा गांधीजींनी सांगितलं वेळ आली तर आम्ही मुंबईला गुजरातमध्ये समावेश करू. इंदुलाल याज्ञिक म्हणाले आम्ही महागुजरात निर्माण करू मुंबईसह म्हणजे की वेस्टर्नची पूर्ण लाईन पालघर ठाणे डहाणू मिळून आम्ही काय करू महागुजरात निर्माण करू. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं राजेंद्र प्रसादांना अरे या मुंबईला स्वतःच काहीच नाहीये. मुंबईमध्ये रोजगार करणारी लोक मुंबईची नाही आजूबाजूच्या जिल्ह्यातील आहे. मुंबईला पाणी येतं हे मुंबईचं नाहीये हे आजूबाजूच्या जिल्ह्यातून पाणी येतं आणि मुंबईला जी लाईट दिली जाते ही लाईट सुद्धा मुंबईची नाहीये ही कोयनेची लाईट आहे ही आजूबाजूच्या जिल्ह्यातून लाईट येते. मुंबई हा महाराष्ट्राचा अविभाज्य घटक आहे आणि मुंबई ही महाराष्ट्रामध्ये राहणं किती महत्वाचं आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटना समिती पुढे राजेंद्र प्रसादांना सांगतात. मग पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्या ठिकाणी उडी मारली आणि नेहरू म्हणतात मुंबईला गुजरातला पण राहू दे मुंबईला महाराष्ट्रामध्ये पण राहू दे आपण एक काम करूया मुंबईला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देऊया. प्रख्यातने म्हणाले मुंबई ही महाराष्ट्राचा अविभाज्य घटक आहे मुंबई हे महाराष्ट्राचं नाक आहे आणि मुंबई महाराष्ट्रामध्ये राहिलीच पाहिजे. या मागणीनं पुन्हा जोर धरला आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ ही मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रभर पेटून उठली. आमचे गिरणी कामगार गावाकडे गेले
या गिरणी कामगारांना मुंबईमध्ये आणायसाठी लोकशाही साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांनी प्रयत्न केले आणि ती छक्कड गायली, माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. गावाकडे गेलेला कामगार माणूस मुंबईच्या दिशेनं आणायसाठी या छक्कडनं काम केलं. प्रख्यात्रेंच्या त्या ठिकाणी नवयुग मराठा नावाच्या वर्तमानपत्रानं त्या ठिकाणी जोरदार काम केलं आणि ज्या ठिकाणी न्यूजपेपर्स पोहोचत नाही त्या ठिकाणी लाल बावटा कलापथक मंडळ, अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख, कमालकर गुरुजी या लोकांनी काय केलं, त्या माध्यमातून मुंबईमध्ये लोक वळवण्याचा, बोलवण्याचा हा त्या ठिकाणी प्रयत्न केला. आता मुंबई ही महाराष्ट्र झालीच पाहिजे आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीनं असा भला मोठा जोर धरला आणि एवढा भला मोठा जोर धरला की त्या दरम्यान की आता काय करायचं अशा पद्धतीनं मग त्यावेळेस गवा माळवणकर या मुंबई प्रांताचे त्या ठिकाणी प्रमुख होते आणि हे प्रमुख असताना त्या ठिकाणी पुन्हा काही काळ या मोरारजी देसाई सरकारची सुद्धा भूमिका बदलली. मोरारजी देसाईंना प्रमुख केलं आणि मोरारजी देसाईने प्रमुख केलं त्यावेळेस या मुंबई काँग्रेस, सखा पाटील आणि मोरारजी देसाई या दोघांनी सभा बोलावली चौपाटीला आणि या चौपाटीच्या सभेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असा पेटून महाराष्ट्र उठला आणि त्यांनी सांगितलं की संयुक्त महाराष्ट्र मुंबईसह झाला पाहिजे. या मागणीनं जोर धरला म्हणजे विदर्भामधल्या लोकांचं अरे बापूशाने म्हणाले की आम्हाला महाविदर्भ द्या. अरे महाविदर्भ द्यायचा पण अजून महाराष्ट्र मुंबईमध्ये कशा टाकायचा हेच अजून ठरलेलं नाहीये आणि तुम्ही कशाला महाविदर्भाची मागणी करताय. त्या ठिकाणी मग पुन्हा या सखा पाटील आणि मोरारजी देसाई हे काँग्रेसचे नेते यांची बैठक बोलावली चौपाटीला आणि दोघं लोक अशी सुटलेली होती या दोघांनी भाषण बेलगाम केली. त्यावेळेस ती दोन लोक म्हणाली की आकाशात चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही. आणि दुसरा काय म्हणतोय की 200-300 वर्ष जरी लागली तरी मुंबई महाराष्ट्रामध्ये देणार नाही. संतप्त लोक झाली आणि संतप्त लोकांनी त्यावेळेस खुर्च्यांची मोडतोड केली, चप्पल फेकून मारलं आणि या दोन लोकांचा पाठलाग करून लोकांना त्या ठिकाणी सभा उद्ध्वस्त केली. लोकांच्या मध्ये असा भला मोठा आरोप, लोकांच्या भला मोठामध्ये त्यावेळेस एक विद्रोह निर्माण झालेला होता आणि हा विद्रोह निर्माण झाला त्यावेळेस या लालबाग मधून मोर्चाला सुरुवात झाली आणि मोरारजी देसाई या मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस मुंबई विधिमंडळाच्या दिशेने मोर्चा निघाला. या मोर्चाचं नेतृत्व सेनापती बापट हे प्रामुख्याने पुढे, रणा नवरे, माडगोलकर, शंकरराव देव ही सगळी लोक ही त्या ठिकाणी पुढे मोर्चाचं नेतृत्व करण्यासाठी आणि लालबागवरून मोर्चा निघाला मुंबई विधिमंडळाच्या दिशेनं आणि ज्या वेळेचा फ्लोरा पाऊंडन या ठिकाणी मोर्चा गेला त्यावेळेस या मोरारजी देसाई सरकारनं आदेश दिला आणि या लोकांच्या वरती बेछूट गोळीबार केला. त्या दरम्यान 106 हुतात्मे गेले आणि असूर कांड्यांच्या मध्ये कित्येक लोकांचा नाहक बळी गेला. त्यावेळेस संतप्त लोकांच्या वरती जो लाठीचार्ज केलेला होता याचा विचार करण्यासाठी या पंडित जवाहरलाल नेहरूंनी विचार केला आणि द्विभाषिक राज्याची निर्मिती करायचं ठरलं. की द्विभाषिक राज्याची निर्मिती करत असताना त्यावेळेस मोरारजी देसाई म्हणाले मी सुद्धा मुख्यमंत्री व्हायला तयार आहे या द्विभाषिक राज्याचा, पण मला कोणी बिनविरोध केला तर. अरे इथल्या लोकांच्या अंगामासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्त आहे, इथली लोक तुला कापल्याशिवाय राहणार नाहीत, तुला कोण बिनविरोध मुख्यमंत्री करेल. म्हणून या द्विभाषिक राज्याचा मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांचं त्या ठिकाणी नाव निश्चित झालं. पण यशवंतराव चव्हाण सुद्धा यांनी सुरुवातीच्या काळामध्ये आपली कोणतीच भूमिका मांडली नाही म्हणून प्रख्यात्रे यांच्यावरती वेळोवेळी टीका करायचे. त्यावेळेस या प्रख्यात्रेंनी सांगितलं संयुक्त महाराष्ट्र हा मुंबईसह झालाच पाहिजे. काय सांगतात की संयुक्त महाराष्ट्र हा मुंबईसह झालाच पाहिजे आणि च लावून मी सांगतोय, च लावला म्हणजे जोर लागेल असं प्रख्यात्रे नेहमी सांगायचे. यशवंतराव चव्हाणांनी या प्रख्यात्रेचा खरपूस समाचार घेतला आणि त्याने विचारलं अरे हे प्रख्यात्रे प्रत्येक वेळेस असं का बोलतात की संयुक्त महाराष्ट्र मुंबईसह झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, च लावायची काय गरज आहे. प्रख्यात्रेने उत्तर दिलं. प्रख्यात्रे म्हणाले यशवंतराव चव्हाण साहेब तुमच्या नावामध्ये च आहे, हे च जर काढलं तर तुमच्या नावाला सुद्धा किंमत राहणार नाही. तुमचं नाव म्हणजे काय राहील याचा विचार करा. म्हणूनच मी सांगतोय संयुक्त महाराष्ट्र हा मुंबईसह झालाच पाहिजे. हे च लावल्यामुळं जोर लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस पुण्यामध्ये टिळक स्मारकाला बैठक बोलावली आणि या बैठकीमध्ये सांगितलं सोबत हे प्रख्यात्रे सोबत त्यावेळेस एस.एम. जोशी या लोकांना सांगितलं बाबासाहेब आंबेडकरांनी वेगवेगळ्या छोटे मोठ्या सगळ्या संघटना एकवटलेल्या होत्या. मुंबई वाचली पाहिजे. मुंबई जर वाचली नाही
तर आपल्याला महाराष्ट्रामध्ये राहून काही उपयोग नाहीये. म्हणून या सगळ्या लोकांनी बैठक बोलावली आणि बाबासाहेबांनी सांगितलं हा जर जोर कायम राहिला तरच आपण मुंबईला वाचवू शकेल. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या शेवटच्या घटकांमध्ये जर आपण पाहिलं 3 डिसेंबर 1956 या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेवटच्या घटका मोजत होते. आणि या शेवटच्या घटका मोजत असताना बाबासाहेब आंबेडकर अरे का कुणास ठाऊक त्या माणसाला मृत्यू समोर दिसत होता. पुढच्या 3 दिवसामध्ये बाबासाहेबांचा मृत्यू झाला. पण 3 डिसेंबर 1956 बाबासाहेब आंबेडकरांनी या मुंबईला वाचवण्यासाठी एक ग्रंथ सुद्धा लिहिला होता अगोदर, लिंग्विस्टिक इन महाराष्ट्र, द्विभाषिक महाराष्ट्र बाबासाहेबांचा ग्रंथ आहे. आणि 3 डिसेंबर 1956 बाबासाहेब आंबेडकरांनी ही मुंबई महाराष्ट्रामध्ये राहिली पाहिजे, नाहीतर आपल्याला काहीच किंमत नाहीये. म्हणून प्रख्यात्रे आणि एस.एम. जोशी या दोघांना बाबासाहेबांनी शेवटचं पत्र लिहिलं. मुंबईला वाचवण्यासाठी ही 2च लोक प्रयत्न करू शकतात, बाकी मुंबईला कोण वाचवू शकत नाहीये. मग त्याच्यामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे वडील हे केशव सीताराम ठाकरे यांनी सुद्धा प्रयत्न केले आणि या सगळ्या प्रयत्नांना यश मिळालं. हे खऱ्या अर्थानं त्यावेळेस प्रामुख्यानं 1956 नोव्हेंबर मध्ये या द्विभाषिक राज्याचा नवीन मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण हे त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्यांनी पदभार स्वीकारला. यशवंतराव चव्हाण हे खुश होते, पण या यशवंतराव चव्हाणांनी सांगितलं की माझ्यापेक्षा या राज्यापेक्षा इंदिरा गांधीजी मोठे आहेत, पंडित नेहरू मोठे आहेत, पक्ष मोठा आहे. हे पक्ष संघटनेला महत्व या यशवंतराव चव्हाणांनी दिलं. त्यावेळेस या द्विभाषिक राज्याच्या कल्पनेला या प्रख्यात्रेंचा विरोध आहे. महाराष्ट्रातल्या एकीकरण परिषद, संयुक्त महाराष्ट्र लढा या लोकांचा विरोध होता. या लोकांनी सांगितलं आम्हाला द्विभाषिक राज्याची गरज नाही, आम्हाला मुंबईमध्ये महाराष्ट्राचा समावेश याची गरज आहे. आणि त्यावेळेस या प्रख्यात्रेंनी यशवंतराव चव्हाणांच्या मध्ये टीका केली. अरे आंध्र प्रदेशच्या निर्मितीसाठी जसे पट्टाभी सीतारामय्या जसे प्रयत्न करतात तसे यशवंतराव चव्हाण करत नाहीत. हा माणूस आपल्या त्या द्विभाषिक राज्याच्या मुख्यमंत्री पदामध्ये गुंतून गेला, अशी टीका या प्रख्यात्रेंनी या यशवंतराव चव्हाणांच्या वरती केली. मग आता ही नाराजी दूर करायची, म्हणून यशवंतराव चव्हाणांच्या मनामध्ये कल्पना आली आता करायचं तर काय करायचं. म्हणून या लोकांचा विरोध हा मी कुठवर घेऊन जगणार. हे द्विभाषिक राज्याची निर्मिती झालेली आहे, ही लोकांना पसंत नाहीये, पण मी तर त्याच्यामध्ये खुश आहे असं लोक म्हणतात. म्हणून प्रख्यात्रेंनी जी टीका केली की बाबा या माणसाला द्विभाषिक राज्याच्या कल्पनेमध्ये गुंतून गेलाय, याला तर बाकीचं काय पडलेलं नाहीये, हा खुश आहे. आणि पट्टाभी सीतारामय्या जसे प्रयत्न करतात तसे यशवंतराव चव्हाणांचे काही प्रयत्न दिसून येत नाहीत. पण यशवंतराव चव्हाणांनी त्याच्यामध्ये तोडगा काढला आणि त्यावेळेस देशाचं नेतृत्व पंडित जवाहरलाल नेहरू यांना महाराष्ट्रामध्ये बोलावलं की तुम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये या. आता हे 1956 वर्ष आहे. या वर्षी पंडित जवाहरलाल नेहरू यांना महाराष्ट्रामध्ये बोलावलं. आता पंडित जवाहरलाल नेहरू महाराष्ट्रामध्ये बोलवायचं म्हटलं तर काहीतरी कार्यक्रम आयोजित करायला पाहिजे. म्हणूनच यशवंतराव चव्हाणांनी टिळक स्मारक पुण्यामध्ये सगळ्या लोकांची बैठक बोलावली. या बैठकीमध्ये सांगितलं पंडित नेहरू महाराष्ट्रामध्ये येणार आहे आणि त्या मागणीमध्ये जर तुम्हाला संयुक्त महाराष्ट्र मुंबईसह पाहिजे असेल तर काय करायचं ते तुम्ही करा. मी पंडित नेहरूंना महाराष्ट्रामध्ये बोलवतो, एकदा बातमी त्यांच्या कानावरती आपण घालूया. म्हणून त्या ठिकाणी पंडित नेहरू महाराष्ट्रामध्ये यायला तयार झाले आणि त्यावेळेस या प्रतापगडावरती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्याचं अनावरण करायचं. आणि हे अनावरण कोणाच्या हस्ते करायचं तर देशाच्या नेतृत्वाच्या हस्ते करायचं. पंडित नेहरूंना त्या ठिकाणी यशवंतराव चव्हाणांनी बोलावलं. त्यावेळेस त्या वाईपासून ते महाबळेश्वर पर्यंत आणि महाबळेश्वर पासून प्रतापगडापर्यंत त्या मोटारीमध्ये बसून त्या अँबॅसिडर मध्ये बसून जाणार आहेत पंडित जवाहरलाल नेहरू. या नेहरूंच्या सोबत यशवंतराव चव्हाण आहेत, या नेहरूंच्या सोबत मोरारजी देसाई आहेत आणि सखा पाटील असे ते 4 लोक आणि तो ड्रायव्हर अशा पद्धतीनं प्रतापगडाच्या दिशेनं जाणार आहेत. आणि मग त्यावेळेस प्रख्यात्रे, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेते, महाराष्ट्र एकीकरण परिषद लढा ही सगळी लोक त्या पसरणी घाटामध्ये जाऊन बसलेले आहेत. ही पंडित नेहरूंची मोटार ही त्या दिशेनं जाणार आहे. या पंडित नेहरूंना त्यावेळेस आमच्या महाराष्ट्रानं भरभरून प्रेम केलं. ज्यावेळेस 1936 पंडित नेहरू जळगावला त्या फैजपूरला आले, ग्रामीण भागातलं पहिलं राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन
या पंडित नेहरूंना बघण्यासाठी शेवटचा माणूस 5 किलोमीटरवरती होता आणि पंडित नेहरू या ठिकाणी होते. एवढं भरभरून प्रेम या पंडित नेहरूंना या महाराष्ट्रानं दिलं. पण आज प्रसंग वेगळा आहे, परिस्थिती वेगळी आहे. पंडित नेहरू त्या कार्यक्रमाला येणार होते. या कार्यक्रमाला पंडित नेहरू येणार होते. त्यावेळेस लोकांनी ती मोटार अडवली. लोकांनी मोटार अडवल्यानंतर त्यावेळेस पंडित नेहरू त्या मोटारीमध्ये बसलेले आहेत. पुढच्या सीटवरती पंडित नेहरू आहेत, मागच्या सीटवरती मोरारजी देसाई, सखा पाटील आणि यशवंतराव चव्हाण बसलेले आहेत त्या अँबॅसिडर मध्ये. आणि त्यावेळेस ही गाडी त्या पसरणी घाटातून प्रतापगडाच्या दिशेने जात असताना की लोकांनी, मोर्चा घेणाऱ्या लोकांनी ती मोटारच अडवली आणि पुढे जाऊन देणार नाही अशा पद्धतीने सांगितलं. लोकांनी घोषणा दिल्या, अरे पंडित नेहरूंना काळे झेंडे जर भारतात कुणी दाखवले असतील तर ते आमच्या महाराष्ट्रानं पहिल्यांदा दाखवले. पंडित नेहरूंना काळे झेंडे दाखवले आणि पंडित नेहरूंना काळे झेंडे दाखवले. पंडित नेहरू वैतागले आणि त्या गाडीमधून कसा बसा रस्ता काढत ते महाबळेश्वर मध्ये गेले आणि यशवंतराव चव्हाणांना म्हणाले, अरे तुम्ही काय मला महाराष्ट्रामध्ये बोलावून माझा काय अपमान केला की काय. त्यावेळेस यशवंतराव चव्हाणांनी सांगितलं की पुढच्या काळामध्ये निवडणुका महाराष्ट्रामध्ये लागणार आहेत आणि जर काँग्रेस जर जिवंत ठेवायचं असेल तर या लोकांची जी मागणी आहे या मागणीचा विचार प्रामुख्याने होणं गरजेचं आहे. संयुक्त महाराष्ट्र मुंबईसह झाला पाहिजे ही त्या लोकांची मागणी आहे. याच्यावरती काहीतरी तोडगा काढा आणि तोडगा निघाला पाहिजे या दृष्टिकोनातून तुम्ही प्रयत्न करा. प्रतापगडावरती गेल्यानंतर अश्वरोहण पुतळ्याचं अनावरण झालं. अरे आदल्या दिवशी प्रख्यात काय लिहितात की या यशवंतराव चव्हाणांना काय पडलेलं नाहीये. जसं पट्टाभी सीतारामय्या जसे प्रयत्न करतात तसे यशवंतराव चव्हाण प्रयत्न करत नाहीयेत असा अग्रलेख लिहिला. आणि मग दुसऱ्या दिवशी हा कार्यक्रम आणि प्रतापगडावरून खाली येत असताना पंडित नेहरूंनी सांगितलं की तुम्हाला जर काही तोडगा काढायचा असेल तर तुम्ही दिल्लीला या. पुन्हा प्रतापगडावरून मोटार खाली आली. ही लोक तशीच वाट बघत होती. पुन्हा लोकांनी घोषणा दिल्या, पुन्हा लोकांनी काळे झेंडे दाखवले आणि त्या मोटारीमधून यशवंतराव चव्हाण खाली उतरले आणि प्रख्यात जवळ गेले आणि त्यांच्या कोटाचं निघालेलं बटन बसवलं आणि कानामध्ये सांगितलं, अरे तुम्ही ज्या मागणीसाठी लढा देताय या मागणीसाठी मला यशवंतराव चव्हाणांनी दिल्लीला बोलावले. प्रख्यातने दुसऱ्या दिवशी अग्रलेख केला, महाराष्ट्र राज्याचा आदर्श नेता म्हणजे यशवंतराव चव्हाण. आणि ते दिल्लीमध्ये गेले आणि दिल्लीमध्ये गेले त्यावेळेस 1958 पासून खऱ्या अर्थानं महाराष्ट्र राज्याच्या हालचालीला पुन्हा वेग आला आणि पुन्हा वेग एवढा जोरदार आला. इंदिरा गांधी नाशिक दौऱ्यावरती होत्या. या नाशिक दौऱ्यावरती इंदिरा गांधी असताना यशवंतराव चव्हाणांनी भेट घेतली आणि सांगितलं, आपल्याला निवडणुकीमध्ये त्यावेळेस सामोरं जात असताना अडचणी निर्माण आलेल्या आहेत. यासाठी या लोकांच्या मागणीचा विचार होणं गरजेचं आहे. इंदिरा गांधींनी सांगितलं की राज्याच्या निर्मितीच्या हालचालीला वेग येऊ दे आणि पंडित नेहरूंनी त्या ठिकाणी दिल्लीमध्ये बैठक बोलावली. नवीन राज्य निर्माण करायच्या घोषणा झाल्या. परंतु संयुक्त महाराष्ट्र मुंबईसह झालाच, पण आजही ते आमचे बांधव आहेत जे गुजरात कच्छमध्ये, जे आज डांगमध्ये, जे आज वापीमध्ये, जे आज अहमदाबादमध्ये, जे आज तुमच्या विजापूरमध्ये, कर्नाटकमध्ये, बेळगाव, निपाणी, कारवार, धारवाडमध्ये या पंडित जवाहरलाल नेहरूंनी आम्हाला मुंबईसह महाराष्ट्र दिला, पण आमचं भौगोलिक क्षेत्र कमी केलं. आणि 1 मे 1960 या शिवाजी पार्क वरती त्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा सोहळा पार पडला आणि नवीन राज्याचा नवीन मुख्यमंत्री म्हणून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी त्या ठिकाणी पदभार स्वीकारला. आणि त्यावेळेस तो मंगल कलश यशवंतराव चव्हाण यांच्या शुभ हस्ते बसवण्यात आला. निर्मितीनुसार या महाराष्ट्र राज्याचं 14वं राज्य म्हणून त्या ठिकाणी अस्तित्वात आलं आणि हे नवीन राज्य हे त्या काळामध्ये हिंदुस्थानाच्या इतिहासामध्ये हे तयार झालं. अखंड हिंदुस्थानाचं स्वप्न याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचं होतं. राज्याचं तुकडं करू नका सांगणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. पण नंतर जर जेवढी जर राज्य निर्माण करायची असतील तेवढी सगळी राज्य निर्माण करा म्हणजे देशाचा विकास होईल, देश प्रगती पथावरती जाईल हे सांगणारे सुभाषचंद्र बोस आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आणि आमच्या राज्याची निर्मिती झाली 1 मे 1960 या दिवशी आमचं राज्य त्या ठिकाणी निर्माण झालेलं होतं. आपण ते काय लिहिलेलं पण आहे सगळ्या, मी तुम्हाला ते देणार आहे 1701, 2, 3, 4, 1800 पर्यंत.